श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान की जय। गौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की जय। तुझे वचन अमृत सांगुल महारुद्र हनुमान की जय। प्रभु सीतारामचंद्र की जय। जय जय रघुवीर समर्थ। या ठिकाणी बंद झाले आपल्याकडे बैल आहे आपण जर आपल्याकडे अशी पाणीसाठी नांगरणीसाठी जर नाही वापरलं तर काही फायदा आहे का? हा काही फायदा आहे का? आपण जी वापरली नाही काही फायदा आहे का? हा भजना गोमाता आपल्याला देवाने हा नरदेह कशासाठी दिलेला आहे तर भजन करण्यासाठी, त्या भगवंताचं चिंतन करण्यासाठी। तुम्ही असं कधी ऐकलंय का आपल्या गावातल्या 10-20 म्हशी एकत्र आले तर ते हरिपाठ घ्यायला बसलेत? याच देही घडे देवाचे भजन, म्हणून आपल्याला हा नरदेह त्या भगवंताने दिलेला आहे। आणि आपण काय केलं पाहिजे तर त्याचं चिंतनच केलं पाहिजे महाराज। पण हा नरदेह आपल्याला मिळाला, पण आपल्याला हा कळाला का नाही? हाच नरदेह देवादिकाला कळाला पण त्यांना मिळाला, आणि हाच नरदेह साधू संतांना मिळाला पण आणि कळाला पण। म्हणून महाराज एका ठिकाणी सांगतात, स्वर्गीचे अमर इच्छिता की देवा मृत्यू की व्हावा